विकी स्पोर्ट्स आडगाव संघाला क्वालिफायरचं तिकीट मिळालंय. तर या मॅच मधून क्वालिफायर मॅच साठी कुणाला तिकीट मिळणार, कारण हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. या रणसंग्रामामध्ये कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ कोणावरती भारी ठरणार आपल्याला पाहायचं. वापे संघ अगदी पाहायला गेलं तर या मॅच मध्ये इनेक्शन आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आपल्याला 2 धाबांची पेनल्टी असेल जर एखाद्या खेळाडूच्या अंगावरती आपल्या संघाचा टी शर्ट नसेल तर 2 धाबांची पेनल्टी दिली जाईल. याची ही दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुरुवातीलाच आपण तुमच्यापर्यंत नियम पोहोचवत आहोत. दोन्ही संघांचा 12 खेळाडू नसेल तरी सुद्धा आपल्याला पेनल्टाइज केली जाईल, याचीही नोंद घ्यायची आहे. वापी संघाचा 12 खेळाडू उपस्थित झाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर बोरशेती संघाचा 12 खेळाडू अजूनही उपस्थित झालेला नाहीये. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर जर तुमचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच स्कोररच्या जवळ नसेल ना तर आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पेनलाइज केलं जाईल. 12वा खेळाडू सुद्धा प्रस्थान झाला, 12 खेळाडू सुद्धा पुन्हा एकदा इकडे आगेकूच करतोय. चला बोरशेती टीम सलामीची जोडी प्लीज पाठवा लगेच, वेळ करू नका. अर्जुन बांगर यांची संपूर्ण कंपनी विनंती असेल प्लीज. कोकरंट व्ह्यूअर्स वाढतायत. बोरशेतीचा फॅन फॉलोविंग आता लाईव्हच्या माध्यमातून जोडला जाईल या मॅच मध्ये. वापे संघाचा फॅन फॉलोविंग या मॅच मध्ये जोडला जाईल. कृष्णा बॉईज वापे संघ भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये श्रावण डोंगरे, निलेश बांगर या खेळाडूंचा खेळ आपण शहापूरच्या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलाय आणि शहापूरच्या ओपन क्रिकेटमध्ये अर्जुन बांगर आणि बाली बागरे ही जोडी सुद्धा आपण पाहिली आहे. खरं तर बाली बागरीचा विचार केला तर बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा बगीरा बैलाच्या माध्यमातून त्याने पदार्पण केलं गेलं होतं. आता इथे पाहिलं गेलं तर बेस्ट ऑफ बोरशेती अर्थात सूरज स्मृती बोरशेती संघासाठी ऍज अ सलामीवीर तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्जुन बांगरला अगदी चांगला खेळ त्याने केला, पण मॅचला शेवटपर्यंत घेऊ शकलेल्या नाही आहेत, लवकर बाद झालेत. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहिलं थोडे येस ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 2 धाबांची पेनल्टी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, याची आपण नोंद घ्यायची आहे. एका धाबेचं महत्व मगाच्या मॅच मध्ये समजलेलं आहे, त्यामुळे इथे 2 धाबांची पेनल्टी कृष्णा बॉईज वापे संघाला. छोट्या चुका सुद्धा तुम्हाला महाग ठरू शकतात. छोट्या चुका तुला संघाला अगदी विजयापासून दूर ठेवू शकतात, कारण या मॅच मध्ये वापे संघाने सुरुवातीला चूक केली म्हणावं लागेल, कारण 11वा खेळाडू अर्थातच एका खेळाडूच्या अंगावरती टी शर्ट नाही या संघाचा, त्यामुळे पेनल्टी दिली गेली. भरपूर सारे नियम अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेत. येस विनंती असेल सामना सुरुवात होण्या अगोदर ज्या चेअर्स आपण खेळाडू कक्षामधून बाहेर नेलेल्या आहेत बसण्यासाठी, त्या सर्व चेअर्स आपण खेळाडू कक्षामध्ये ठेवायच्या आहेत. जे प्रेक्षक वर्ग चेअर्स घेऊन बसलेले आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून याची आपण नोंद घ्यायची आहे. बसू शकता, फक्त खेळाडू कक्षामध्ये बसा. चेअर घ्या आणि खेळाडू कक्षामध्ये बसा, कोणताही प्रॉब्लेम नसेल. फक्त ज्या चेअर्स तुम्ही खेळाडू कक्षामधून बाहेर घेऊन बसलेले आहात त्या चेअर्स बाहेर घेऊन बसू नका, विनंती असेल प्लीज. सामना पण सुरू करूयात. कृष्णा बॉईज वापे संघ गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती श्रावण डोंगरे आणि स्ट्रायकर एंडला अर्जुन बांगर, बाईक सम्राट ऑफ द शहापूर मैदानाच्या आतमध्ये. येस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करत असताना डीप फाईन लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर नजाकत होती, फटक्यामध्ये ताकद होती आणि त्यानंतर बॉल जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. पहिलाच बॉल आणि 4 आलाय. पहिलाच बॉल स्वागत केले गोलंदाजाचं 4 धावेने. खूप चांगला स्ट्रोक. हो पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं गोलंदाजानं, चाल रचली होती. अर्जुन चालीमध्ये फसला होता, पण आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा 4 चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बांगरच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चौकार आपण पाहिला तर डीप फाईन लेगला, दुसरा चौकार आपण पाहिला थर्ड मॅनच्या दिशेला.
अगदी 8 अशी धावसंख्या धावफलकावरती 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बाची घेतली कडा, गोलंदाज श्रावण डोंगरेने शिकवलाय अर्जुन बांगरला विकेटचा धडा. अर्जुन बांगर बॅक टू डगआउट. तर 22 विषय मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली बावेशने मागल्या मॅच मध्ये. 11 बॉल 21 धावांचा खेळ, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बावेश नावाची चर्चा राहिली आहे. बावेश पवार ठाण्याचा आणि बावेश विषय बोरशेतीचा इथे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. छोटा पाकिट आहे, बडा धमाका आहे. बडा धमाका करण्यासाठी फेमस आहे. या मॅच मध्ये कसा खेळ करतोय पाहायचं. पाठीमागल्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. पाठीमागल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. संघ जिंकलाय, फुडल्या फेरीमध्ये पोहोचलाय. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा बावेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर पुढलाय. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर आपण धावफलकावरती पाहतोय अगदी 9 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आहे बोरशेतीचं रण मशीन मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बडे मंच का सरपंच, खरं तर जंगलाचा राजा कोण आणि या मैदानाचा राजा कोण. जंगलाचा राजा जर सिंह असेल आणि सिंह जर प्राण्यांची शिकार करत असेल तर या मैदानामध्ये गोलंदाज बाली भागरे आता कोणत्या गोलंदाजाचा शिकार करणार मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. फटका फसलाय, मिस टाइम आहे, टॉपेज लागली आहे. हो 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 इथे काय घडलंय, काय घडलंय. कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय आणि कृष्णा बॉयज वापस संघ आता विचारात पडलाय. निलेश बांगरनं कॅच सोडलाय. आपण नेहमीच सांगत आलोय एखादी मैत्रीण सोडून गेली ना, एखादा ब्रेकअप झाला तरी त्रास होणार नाही, पण क्रिकेटमध्ये कॅच सुटला ना तर त्रास होईल आणि त्रास होईल. आता अगदी कृष्णा बॉयज वापस संघाला बाबळीचा काटा टोचल्यानंतर जितका त्रास होत नाही ना तितका क्रिकेटच्या खेळामध्ये कॅच सुटल्यानंतर त्रास होईल. आणि तो कोणाचा कॅच? बाली भागरे म्हणजे खरं तर अनेक गोलंदाजांसाठी कर्दन काळ आहे. अनेक गोलंदाजाची करिअर त्यानं धोक्यात टाकलेली आहेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला बॉलच्या स्टिकर वरती बॉल लागलाय. बॉल अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये आहे. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धाबा. यस, पेनल्टीच्या 2 धाबा टोटल वाढवूयात. त्यामुळे टोटल धावसंख्या असेल धावफलकावरती 13 धाबा 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. नवीन गोलंदाज ऋषांक गोलंदाजी मार्कवरती. क्रमांक 2 षटक मिंत्रा बिर्याणी शॉपचे ओनर ऋषांक गोलंदाजी मार्कवरती आहेत. बिझनेस सांभाळत आहेत, क्रिकेटचा खेळही सांभाळत आहेत, आपला छंदही जोपासला जातोय ऋषांक यांच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा यष्टीरक्षकामध्ये बदल झालाय. निलेश बांगर अगदी समोरच्या बाजूला आला आणि श्रावण डोंगरेच्या खांद्यावरती आता यष्टी रक्षणाची जबाबदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता सामना कोण जिंकणार आपल्याला पाहायचं, कारण टोटल धाबा झालेल्या आहेत. त्यामध्ये 13 धाबा 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. समोर भावेश आहे आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषांक. 2रं षटक, पहिला बॉल. फुलटॉस ऑन साइडला. बैठक मारली होती. इम्प्रोवाइज केलं होतं स्वतःला बॅटरने आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल धाव मिळाली. ऋषांकने फुलटॉस बॉल टाकला. भावेशने तर बैठक मारली होती. भावेशने फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, पण कदाचित आपण पाहिलं तर बॅलन्स नव्हता. त्यामुळे 1च धाव मिळाली आणि 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचला.
बाली बागरे स्ट्रायकर एंडला संधी मिळाली. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला आणि आता बाली बागरे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला दुसऱ्या बॉलमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने पुन्हा एकदा परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरळ बॅटने इन दी आर्क आउट ऑफ दी पार्क. बाली बागरेचा ब्रँडेड षटकार. हे धाबांचं रणमशीन आहे. हा बोरशेतीचा बकासूर आहे कारण या खेळाडूच्या बॅटला कोणीही थांबवू शकणार नाही. हा वारा बोरशेती गावाचा आणि वारा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावायला सुरू झाला. वाऱ्याची एकदा झोप मैदानाच्या आतमध्ये यायला सुरू झाली की धावा धावफलकावरती धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतो. लाजबाब फटका आपण समोरच्या बाजूला पाहिलात बाली बागरेच्या बॅटमधून. मैदानावरती कोणताही असा कोपरा नाहीये जिथे बाली बागरेच्या बॅटची चर्चा नाहीये. बाली बागरेच्या बॅटचा आणि बाली बागरेच्या धाबांचा पाऊस पडत नाहीये. इथे पहिला बॉलवरती चौकार मारलाय बाली बागरेने. हो पुन्हा एकदा फटका फसलाय. त्याचबरोबर कानबिन देगावचे सुपुत्र युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय प्रवीण खराडे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल पण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी खराडे साहेब. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. येस बाली बागरे नावाचं वादळ पुन्हा एकदा शांत झालंय आणि बाली बागरे बॅक टू पवेलियन. थँक्यू. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये. रोशन आहे अर्थातच केन विल्यमसनची स्टाईल करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोशन कॅप्टन कूल आहे. हाही खेळाडू आपण बोरशेती संघासाठी अलीकडच्या काळामध्ये याच्या कॅप्टनची याच्या अगदी नेतृत्वाची चर्चा झाली आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व उसणं मिळत नाही ते तुमच्या अंगामध्ये असावं लागतं. या खेळाडूकडे ते आहे ते पाहायला मिळालं. खूप चांगली कॅप्टनशिप राहिली आहे संघासाठी. आता काय करतो या मॅच मध्ये पाहायचं आहे. पाठीमागल्या मॅच मध्ये रोशनने निराश केलं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा निराशा पाहायला मिळेल की या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघासाठी आशा पाहायला मिळेल. पहिला बॉल फेस करत असताना रोशन ऑन दी स्ट्राइक. स्विच इट. टायमिंग नाहीये. टॉस स्ट्रायकर इनला फेकी झाली नाहीये. रोशन दूरवरती होता. क्षेत्ररक्षकाने जर लॉन्ग स्ट्रायकर इनला फेकी केली असती तर रोशनसाठी कदाचित धोक्याची घंटा वाजली असती. जर तर आणि किंतु परंतुला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. या दोन्ही शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. त्यामुळे आता पहिल्या मैदानाच्या आतमध्ये अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. स्ट्रायकर इनला फेकी केली होती. बावेश जल्दी लवकर पोहोचला होता. 21 धाबा झालेत 2 गडी बाद. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधील. हो इथे पाहूयात लाईन चेक केली आहे पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा कळवला. अवांतरची 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका धाब्याने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर 22 धाबांवरती. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. धाबा तुम्ही अशाच देऊ शकणार नाहीयेत या टीम साठी. ऑन साइडला पुन्हा एकदा लाफ्ट करत असताना गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलच्या पाठीमागे. सिंगल मिळाली. फेकी चांगली आणि सिंगल मिळाली. क्रिकेट जेव्हा दोन एका ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना तेव्हा फिल्डिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि बॅटिंग डिपार्टमेंट तिन्ही क्षेत्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो. प्रेक्षकांसाठी जे हवं असतं ना ते या संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि वापी संघ आणि बोरशेती संघ या दोन्ही संघाचा विचार केला तर या विभागामध्ये अगदी नौका संघ पाहायला मिळतोय कदाचित खर्डी कसारा विभाग असोसिएशन मध्ये. त्यामुळे या विभागामध्ये सर चर्चा तर राहिलीच नेहमी कारण खूप चांगला खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आणि पुन्हा एकदा प्रेक्षक राजा सुद्धा त्याच खेळाची अपेक्षा या मॅच मध्ये सुद्धा करतात कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद झालेत आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच राहुल गोलंदाजी मार्कवरती आहे. फुल टॉस. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे अगदी कॅच पकडला गेला. बॅटर
झेल बाद झालाय, बॅटर झेल बाद झाला आणि विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. यस, थर्ड अंपायर आता चेक केलं जाईल. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. नक्कीच कैलाजी गागस थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. येस, इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल. नो बॉलचा कॉल इथे थर्ड अंपायरच्या माध्यमातून अगदी आपण पाहायला गेलं तर नो बॉलचा कॉल. नो बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. दोन गडी बाद. एक मिळाली. हो, हेलिकॉप्टर समोरच्या बाजूला खुदून काढला. दुसरा धावायचा प्रयत्न. रोशन इंटरेस्टेड. ऋषांकडून चूक झाली आहे. निलेश कडून सुद्धा चूक झाली आहे. एका दुसरा दोघा तिसरा सगळं विसरा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार पाहायला मिळाला. यॉर्कर बॉल वरती चांगला प्रहार केला रोशनने. ऋषांकने चूक केली. बॉलला दिशा बदलली. निलेश बॉल वरती आला. निलेश कडूनही चूक झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. टोटल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल या 4 धावेनंतर 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 धावा धावपलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फ्री हिटच्या बॉलवरती 4 धावा मिळालेत. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर रोशन कॅप्टन. हो हो, परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या आणि कानाच्या समोरून बॅटरला अगदी हवेची झोक मिळाली असेल. अगदी फॅनची गरज पडलेली नसेल कारण बॉलचा वेग चांगला होता राहुलच्या माध्यमातून आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केला. गॅप मध्ये बॉल आहे. ओव्हर दी हेड, ओव्हर दी बॉल, ओव्हर द फिल्डर. बॉल निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेला. सीमा रेषा पार. चौकार. जे इथे 4 धावा मिळाल्यात आणि 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी 33 धाबा धावफलक आता धावतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात राहुलच्या माध्यमातून या षटकामध्ये. 2 गडी बाद झालेत. रोशन चांगली बॅटिंग करतोय. हो हो, काय बॉल टाकलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. रोशन स्ट्रायकर फेकी आहे. रोशन दूर वरती आहे का प्रश्न चिन्ह उभा राहिलाय. पंचाकडे आणि पंचांचा निर्णय आपण पाहतोय. अगदी फलंदाज सेफ पाहायला मिळतोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. डोक्यावरती बर्फाने हातामध्ये कॅल्क्युलेटर ठेवला. रोशनने अगदी थंड डोक्याने मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. थोडीशी बॉलला अगदी पाठीमागला दार ओपन ठेवलं होतं. गोलंदाज राहुलने बॉल चांगला टाकला होता स्टंप वरती. पुन्हा एकदा स्वतःला इम्प्रोवाइज करत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये सुद्धा हवा चला झोका, मिला मौका, लगा रोशन का ए बेहतरीन चौका.
चांगला स्ट्रोक रोशनच्या माध्यमातून. या फटक्यांसाठी रोशनला खरं तर ओळखलं जातं आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. खरं तर स्ट्रॉंग झोन आहे आणि स्ट्रॉंग झोन मध्ये निवडत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केलेत. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक लावला गेला. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलं आणि हो 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 कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाला. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाला. अगदी इथे पाहिलं तर सिंगल मिळाल्याने सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. तो म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 40 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आहेत 40. विचार केला रोशनचा 7 बॉल सोड आणि दुसऱ्या बाजूला 22 विषय 5 बॉल आणि 5. वैभव गोलंदाजी मार्क वरती. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या गोलंदाजावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. पहिला बॉल राईट आर्म वर विकेटने. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. शहापूर मध्ये फेमस आहे शिवाजी चौक. रोशनला आहे षटकार मारायचा शौक. षटकार. इम्पॅक्टफुल बॅटिंग. इम्पॅक्टफुल संघासाठी बॅटिंग केली आहे. जबाबदारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय रोशन वेखंडेने. काय बॅटिंग केली आहे. कॅप्टन इनिंग बनावे लागेल. कॅप्टन इनिंग संघाच्या संघाला लीडर बनलाय आणि संघासाठी लीडर सुद्धा बनलाय. गरजेनुसारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. आतापर्यंत 46 झालेत. 5 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा पाळेल स्वीप करण्याचा प्रयत्न वैभव आहे तर तिथे फलुत्रमध्ये बॉल अडवतात आणि सिंगल मिळाली. या सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचला. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. त्यानंतर टोटल 47. भावेश ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा 5 बॉल 5 धाब्यांवरती. भावेशने या मॅच मध्ये हात अजूनही ओपन केलेले नाहीयेत. भावेशचे हात अजूनही गोलंदाजांनी बांधून ठेवलेत. आता भावेशला हात खोलावे लागतील. भावेशला आता फटके मोठे खेळावे लागतील. या मॅच मध्ये आक्रमण करावे लागेल. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. निलेश बॉलच्या पाठीमागे होता. निलेश कडून पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. 4 धाब्यांसाठी चौकार आला. चूक झाली आहे. चुकीचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये आणि 4 धाब्यांना 50 अप. 51 धाबा. हो 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 व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. लोणावळ्यामध्ये फेमस आहे चिकी. या बाबेच्या बॅटिंग समोर पडली आहे. वापे संघाची गोलंदाजी फिकी. षटकार. खूप चांगला स्ट्रोक बावेशने. वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि त्यानंतर संघाच्या गोलंदाजी वाट लावली. पुन्हा एकदा उंची जास्त मिळाली आहे. अंतर कमी मिळालंय. त्यानंतर ही बॉल धरतीला दान झालाय. अगदी पाहिलं गेलं तर प्रयत्न केला गेला. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. माइंडसेट चुकीचा झालाय. माइंडसेट आता इथे पाहिलं गेलं तर कॉन्फिडन्स थोडासा लूज झालाय वापस संघाचा. कारण चुका सातत्याने मैदानाच्या आतमध्ये घडल्यात. 3 धावलेत आणि 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 60 धाबा आतापर्यंत या मॅच मध्ये. 9 बॉल 22. 8 बॉल 18. 22 विषय. अगदी शेवटचा बॉल असेल आणि रोशन ऑन द स्ट्राईक असेल. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मार तू षटकार. उचलून आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी 66 झालेत. 67 धाबांची गरज.
4 षटकामध्ये बनवायच्या आहेत तब्बल 67 67 धाबा कृष्णा बॉईज वापे संघाला या मॅच मध्ये आता श्रावण डोंगरेवरती खूप मोठी जबाबदारी असेल, निलेश बांगरवरती खूप मोठी जबाबदारी असेल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग क्रिकेटमध्ये आपण यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपण अनेक मॅचेस मध्ये पाहिलंय. या मॅच मध्ये या मैदानाचा जर विचार केला, या मैदानाचा इतिहास जर लेखाजोखा वाचला ना, तर इतकी धावसंख्या आतापर्यंत सहजरित्या चेस झालेली नाहीये. या मॅच मध्ये कृष्णा बॉईज वापे संघ पाठलाग कशा पद्धतीने करतोय हे पाहणं महत्वाचं राहील, कारण 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 67 धाबा. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे जर आपण विचार करायला गेलो ना, तर जवळपास 16.50च्या गतीने ऑलमोस्ट प्रत्येक षटकामागे 17 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दोघेही आक्रमक खेळासाठी ओळखले जाणारे खेळाडू श्रावण डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला निलेश बांगर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. श्रावण डोंगरे अगदी हॅट्स टोपीमध्ये पाहायला भेटतो, दुसऱ्या बाजूला निलेश बांगर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती बोरशेती एक्सप्रेस वंडर बॉय ऑफ दी शहापूर अर्जुन बांगर गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक धाबांचा पाठलाग करत असताना महत्वाचा असेल, कारण आयुष्यत्व क्रिकेट 2 फेज प्रत्येकाचे आयुष्य आहेत. क्रिकेटमध्ये पहिली इनिंग आणि सेकंड इनिंग महत्वाची असते. माणसाच्या आयुष्यामध्ये लग्न आणि लग्नानंतरची लाईफ महत्वाची असते. त्यानंतर तरुणपण आणि म्हातारपण याही गोष्टी महत्वाच्या असतात. तरुणपणामध्ये कष्ट केलं, म्हातारपणी कष्ट करावं लागत नाही. पहिली इनिंग म्हणजे तरुणपण होतं खरं तर बोरशेती संघासाठी. आता तरुणपणामध्ये जास्त धावा बनवलेल्या आहेत 66 67 धाबांचा पाठलाग करायचा. आणि समोर आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं स्ट्रायकर इनला एक घातक बॅटर निलेश बांगर सलामीसाठी. पहिलाच बॉल दिशा दिली गेली आहे, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, ऑन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल चौकार. अगदी पाहिला गेलं तर पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज अर्जुन बांगरचं चौकाराने स्वागत केलं. अर्जुन बांगर टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आरेला कारे मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती बॅटरने चौकार मारला, दुसऱ्या बॉल वरती बॉलरने डॉट बॉल टाकला. चांगली मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. हो बाउन्सर बॉल, स्ट्रॉंग अपील पंचाकडे. अगदी व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच. त्यानंतर फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला व्हाईट साठी. इट्स व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं तर 5 धाबा धावपलिकावरती. येस आता फिल्डिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाहीये. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू समाप्त झाला. एकच रिव्ह्यू होता तोही गमावला, लवकर गमावला गेला. मिस टाइम फटका 22 बॉलच्या खाली आहे. बाली बॉलच्या खाली होता. सिंगल हँडेड कॅच. तर मी म्हणेल अप्रोच चुकीचा होता. बालीचा प्रयत्न चांगला होता, रोशनने बॉलवरती जाणं गरजेचं होतं. अगदी जवळपास बालीने 10 ते 12 मीटरचं अंतर कापलं गेलं. रोशन डीपला होता, रोशनने बॉलवरती जाणं गरजेचं होतं या कॅचसाठी. म्हणावं लागेल
पण जरतरच्या गोष्टी आहेत. आता कॅश ड्रॉप झालाय, आता त्या गोष्टींवरती विचार करून चालणार नाहीये. 7 धावा धावपलकावरती आहेत वापे टीमच्या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक डीपला एक किंवा क्षेत्ररक्षक फिल्डिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष पाहायला मिळतोय. चांगले फिल्डिंग हर्षच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाली आहे. आता स्ट्रायकर एंडला शहापूर तालुक्यातील एक सर्वोत्तम फिनिशर अर्थात श्रावण डोंगरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे श्रावण डोंगरेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी आहे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अगदी सरळ बॅटने लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला डिस्पॅच करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. श्रावण डोंगरे पहिल्याच बॉल वरती स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये. किती बॉल खेळायला मिळाले यापेक्षा किती दाबा बनवल्या महत्वाचा आहे. पुन्हा एकदा शॉट आर्म पुल बॉल निघून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला फाइनलेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. षटकाची समाप्ती होतीये आणि 18 धावा धावपलकावरती आहेत. षटकामध्ये पुन्हा एकदा रोशन कॅप्टन आमंत्रित केलं ते म्हणजेच संघाचा एक जलद गती गोलंदाज सुमित भागरे गोलंदाजी मार्क वरती आहे. भरपूर साऱ्या मॅचेस मध्ये सुमित भागरेने चांगली गोलंदाजी केली आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला गोलंदाज. कोणत्याही परिस्थितीमध्ये कंजूस गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा बोरशेती गावचा हा चंगट्या बॉलर अगदी सुमित भागरे गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑन साइडला 3 ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक. पहिला बॉल निलेश बांगर ऑन दी स्ट्राइक. सोडून दिलाय बॅटरने. इथे बॅटरने परफेक्ट बॉलला रीड केला होता. आयुष्यामध्ये चांगली माणसं चांगली पुस्तकं वाचावी लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगले बॉल तुम्हाला रीड करावे लागतील. खराब बॉल सोडून द्यावे लागतील. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं ठेवावी लागतील. वाईट माणसं सोडून द्यावी लागतील. तसे क्रिकेटमध्ये स्टेप आउट केलाय समोरच्या बाजूला लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनला अर्जुन बांगर बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावपलकावरती बदल झालाय. 20 धावा धावपलकावरती. समीकरण अजूनही रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. जवळपास 17च्या गतीने धावा बनवायचे आहेत. 67 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजूनही 47 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. फटका फसलाय. श्रावण डोंगरे नावाचं वादळ थांबलं गेलं. श्रावण डोंगरे नावाचं वादळ पुन्हा एकदा ब्रेक लागलाय आणि श्रावण डोंगरे बॅक टू पवेलियन. यस इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मैदानाच्या आतमध्ये. टायमिंग प्रॉपर नव्हतं. अंतर कमी मिळालं. अर्जुन बांगर बॉलच्या खाली पोहोचला. त्यानंतर धोक्याची घंटा वाजली कृष्णा बॉईज वापे टीम साठी. सूरज स्मृती बोरशेती टीम काय खेळ केला. बॅटिंग मध्ये लाजबाब बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये आतापर्यंत कंट्रोल खूप चांगला आहे बोरशेती टीमच्या माध्यमातून. कृष्णा बॉईज वापे संघाला आता निलेश कांदावरती जबाबदारी असेल. समोर प्रशांतकडे सुद्धा कॅलिबर आहे. प्रशांतकडे सुद्धा क्षमता आहे. प्रशांतकडे सुद्धा अपेक्षा आहेत. पाहूयात प्रशांत काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा टप्पाचा बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल पडल्यानंतर आपण नॅचरल अँगल मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघाला. बॅटर प्रशांतला शांत करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद झालाय. 20 धावा धावपलकावरती आहेत.
मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आकुटप्पाचा बॉल, पुन्हा एकदा घेतली आहे बाटची कडा. विकेट किपरने शिकवलाय फलंदाजाला विकेटचा धडा. फलंदाज बॅक टू डगआउट. बॅटर बाद झाला, बॅटर बाद झाला आणि बॅटर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय राहुल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच असेल विकी स्पोर्ट्स अटगाव टीम. आपल्याला विनंती असेल आपण तयार राहायचं. नेक्स्ट मॅच तुमची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे प्लीज. येस, अरुण वेखंडे साहेबांच्याकडून ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. गॅप मध्ये बॉल आहे, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. सुमित बागरेसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज झालं अरुण वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. आमच्याकडे जमा झालं. सामना संपल्यानंतर ते आपण घेऊन जायचं आहे. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. टप्पा पुन्हा एकदा चेंज करत असताना 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24. लॉस ऑफ 2 विकेट. वरती बोर शेतीची छोटी बुलेट ट्रेन तेजस गोलंदाजी मार्क वरती आहे. तेजस जाधव गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तेजस वेगासाठी ओळखलं जाते या गोलंदाजाला. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होणार की पुन्हा एकदा वेग कमी केला जाणार. वेगवान गोलंदाज तेजस. पहिला बॉल, टायमिंग नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे. तेजस बॉलच्या पाठीमागे धावला. निलेश इंटरेस्टेड आहे दुसरीसाठी. सिंगल मिळेल, सिंगल मिळेल, सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती होईल छोटासा बदल. 25 बनवायचे आहेत अजूनही या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 42 धाबांची गरज. 11 बॉल 42. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तेजस आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आहे राहुल. 2 बॉल 4 धाबांवरती तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण पाहिलं तर सुमित जिकडे जाईल तिकडे इम्पॅक्टफुल आहे. अगदी फिल्डिंग मध्ये ही चेंगूस फिल्डिंग आणि गोलंदाजी मध्ये ही चेंगूस गोलंदाजी. अगदी चेंगट्या आहे प्रत्येक ठिकाणी चेंगूस. आपण पाहायला गेलं तर बॅटिंग मध्ये तर बॅटिंगला संधी मिळाली ते धाबा चांगल्या बनवलेल्या आहेत. अगदी शेवटच्या मॅच मध्ये पाहिलं शेवटच्या बॉलवर ते सिंगल पाहिजे असताना सिंगलच काढली. जास्त धाबा घेतल्या नाहीयेत. फुल टॉस, नो बॉलचा इशारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आला. नो बॉलचा कॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर निलेशकडे लायसन आहे. लायसनचा वापर आता कसा केला जातो पाहायचा. लायसन वापरली जाणार या मॅच मध्ये. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला. टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक रोशन फेकी करतोय. तू मैं मैं, तू मैं मैं, तू मैं मैच्या परिस्थितीमध्ये
धोकाची घंटा वाजली आहे का आणि वाजली आहे आणि राहुल तंबूच्या दिशेने परतलाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर बाद झाला. ऋषांक बांगर बॅटिंग साठी. बांगर बंधूची जोडी आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. फुल टॉस. पहिलाच बॉल. ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने बॉलला फेकून दिला. एकच मारला पण सॉलिड मारला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. 6 धाबा. षटकार. सामना अजूनही संपलेला नाहीये. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत अजूनही 29 धावा. 8 बॉल मध्ये 29. राहिलेल्या 2 बॉल वरती जर 2 मोठे प्रहार आले तर मॅच मध्ये कृष्णा बॉयज वापे संघ पुन्हा एकदा विजयाची दावेदारी ठोठावू शकतोय. 8 बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक करणार नाहीये. लाजवाब कॅच पकडला गेलाय आणि ऋषांक बांगर नावाचा बाद पुन्हा एकदा तंबूच्या दिशेला. ऋषांक बांगरने खरं तर मॅच मध्ये दमकम दाखवला. लाजवाब 2च बॉल मध्ये बॅटिंग केली पण 2च बॉल मध्ये अगदी संघाला वाटलं म्हणजे संघाला वाटलं होतं सामना आपल्या बाजूने झुकला. वैभव नवीन बॅटर. पुन्हा एकदा चांगला शोक. बाली आहेत. बालीकडून पुन्हा एकदा चूक झाली आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला चौकार. धाबांची गरज. 6 बॉल 25 धाबांची गरज. टीम मीटिंग आता बोलवली गेली आहे बोरशेती टीमच्या माध्यमातून. चला टीम मॉडेल घेऊ नका. जुना बॉल द्या विशाल लगेच प्लीज. सामना थांबणार नाहीये. सामना थांबणार नाहीये. शहापूर पोलीस स्टेशनला आता FIR नोंद करावी लागली या बॉलची. बॉल आलाय बॉल आलाय बॉल आलाय. अहो ग्रामीण खेळाडू आहेत बॉल शोधणार आहेत. 6 बॉल अजूनही 25 धाबांची गरज. 25 धाबांची गरज. अहो एक बॉल शोधून आणलाय मग कुठून आणलाय. त्यामुळे असे बॉल हरवणार नाहीयेत कारण ग्रामीण भागातील खेळाडू आहेत. एका बॉलचं महत्व माहिती आहे. 2-2 रुपये काढून बॉल आणलेले आहेत. त्यामुळे इथे 70 रुपयाचा बॉल आणि 70 रुपयाच्या बॉलची किंमत प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. अगदी आता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये अगदी बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. 6 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या रनवे वरती आपण बाली बागरेला पाहतोय. ही आहे ना ही खरं बोरशेती गाबाची एक इनफॉर्म जोडी आहे. अर्जुन बांगर आणि बाली बागरे. इथे गोलंदाजी मार्क वरती बालीच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. पाठीमागल्या हंगामध्ये बाली गोलंदाज करत नव्हता. या हंगामध्ये पुन्हा एकदा बाली गोलंदाजीसाठी तयार झाला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही डिपार्टमेंट नाही तिन्ही डिपार्टमेंट मध्ये काम करतोय. ऑलराऊंडर खेळ राहिलाय. पहिलाच बॉल राईट आर्म डाऊन विकेटने समोर निलेश. पहिलाच बॉल फटका फसला. बॉलने उंची गाठलीये कमी. बॉलने अंतर मिळालंय कमी. मी त्या मैदानाच्या आतमध्ये बोरशेती संघाला विकेटची हमी. फलंदाज होतो बाद.
थँक्यू डीजे. नवीन बॅटर 5 बॉल आणि 25 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी सूरज स्मृती बोरशेती संघाला. दुसरा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक अर्जुन बांगर बॉलच्या पाठीमागे. सुमित भागरे धावला. डीपला प्रोटेक्शन आहे त्याला माहिती आहे. आयुष्य असो अथवा क्रिकेट अथवा बँक बॅलन्स, बॅकअप महत्वाचा आहे. बॅकअप नसेल तर संघाला तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागू शकतं. बँकेत बॅलन्स नसेल तर तुम्हाला कर्ज बाजारी व्हावं लागेल आणि क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल तर तुम्हाला एक्स्ट्रा दाबा खर्च करावे लागतील. इथे बॅकअप वापरला गेलाय. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस्टा क्षेत्ररक्षक आहेत का बॉलच्या खाली पाहूयात. येस क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल पकडला गेलाय. कॅश पकडला गेलाय आणि बॅटर बाद झाला. अगदी आणखी एका विकेटचं पतन झालं मैदानाच्या आतमध्ये. बनवायचे आहेत अजूनही कृष्णा बॉईज वापे संघाला 24 धाबांची गरज. 3 बॉल 24 मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत कृष्णा बॉईज वापे संघाला. पहिलाच बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. यॉर्कर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. अगदी चांगला वापर म्हणेल मी, चांगला वापर म्हणेल, चांगला मारा म्हणेल आणि संघ अगदी आता विजयाच्या दिशेने. अगदी या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर बोरशेती संघाचा दबदबा, बोरशेती संघाचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 मॅच मध्ये 23 धाबांची गरज 2 बॉल मध्ये. कमी गतीने टाकलाय. समोरचं क्षेत्र खाली ठेवलं होतं. अगदी पाहिलं गेलं तर थर्डमॅनला क्षेत्ररक्षक काढला गेलाय. थर्डमॅनला बालीची रणनीती पहा. त्यानंतर लेग स्लिप मध्ये सुद्धा डीप लागली लॉंग स्टॉप रिजनला. हो 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 बॉल वरती केलाय. मोठा हल्ला बॉलने गाठलाय मैदानाच्या बाहेर. लांबचा पल्ला षटकार. सामना फिनिश झाला. सामना जिंकलाय सूरज स्मृती बोरशेती संघाने. आणि सुमितला विनंती असेल आपलं 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण स्वीकारायचं आहे. थँक्यू. चला आपण टॉस साठी विनंती करेल. सूरज स्मृती बोरशेती टीम या लगेच टॉस करूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात विकी स्पोर्ट्स आडगाव टीम आपण टॉस साठी या विनंती असेल प्लीज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देऊया. मॅच समरी प्लीज, मॅच समरी दाखवा. येस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देऊयात. 10 बॉल 28 धाबा ज्या खेळाडूने बॅटिंग मध्ये मिळवलेल्या आहेत तो खेळाडू अर्थातच रोशन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोशनला विनंती असेल आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आणि टॉस साठी सुद्धा यायचं प्लीज. अनिल खराडे साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस या व्यासपीठावरती केला जाईल. दोन्ही टीमला विनंती असेल. काय तुम्हाला ब्रेक पाहिजे का? सॉरी सुनील खराडे साहेबांच्या शुभ हस्ते